टॉस पाहायला गेला ना तर वहाल संघ टॉस जिंकला असता तरी त्यांनी फिल्डिंग घेतली असती आणि कोपरोली संघाला ही बॅटिंगच हवी होती. म्हणजे टॉसचा इथे काही विशेष फरक पडला नाही आहे, कारण कोपरोली संघ एक नवीन धाटणीने मात्र खेळायला पसंती देतोय, ते म्हणजेच फलंदाजी करून समोरच्या संघाला एक टार्गेट सेट करून आपल्या गोलंदाजांवरती विश्वास आहे, याचं एक उदाहरण आहे. तर निश्चितच ही जी स्पर्धा आपण अनुभवतो ती म्हणजेच स्ट्रेंजर क्रीडा मंडळ न्हावे यांच्या माध्यमातून स्ट्रेंजर चषक 2026. मग या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक असेल ते म्हणजेच तब्बल 1.5 लाख, द्वितीय पारितोषिक 75,000, तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक असेल 35,000 प्रत्येकी. आणि सोबत या एवढे सुंदर ट्रॉफीज. मग ज्या ट्रॉफीज पाहिल्यानंतर कोणत्याही संघनायकाला वाटावं की ही ट्रॉफी मी उचलावी, जेणेकरून माझ्या कारकिर्दीमध्ये मी अशी ट्रॉफी उचलली जी कधीही आमचा संघ विसरणार नाही. अशी सुंदर ट्रॉफी आपण पाहतोय. सन्मान चिन्हही तेवढंच चांगली पाहायला मिळतात. सर्वच ट्रॉफी ह्या अगदीच विशेष चॉईस करून आणल्या गेल्यात. रॉकस्टार इज ट्राइंग टू लीव द ट्रॉफी. चला आपण सुरुवात करूया. रणनीती आखली जाते. मग रणनीती आखण्याचा पहिला जो पराक्रम केला होता तो राहुल द्रविड यांनी केला होता. अशी काहीतरी ऑनफिल्ड रणनीती जी आखली जाते त्याचा इथे मात्र आपल्याला निश्चितच वहाल संघ यांच्याकडून एक रणनीती आखताना पाहायला मिळते. मैदानावरती पाहिलं तर अतिशय सुंदर असं हे मैदान आणि फ्लड लाईट्सनं अतिशय सुरेखरित्या प्लेसमेंट केले गेले. त्याच्यामुळे आता ज्या फ्लड लाईट्स या व्हाईट येतात त्याच्यामुळे मैदानावरती संपूर्ण व्हाईट एक चांगली रोशनी पाहायला मिळते. त्याचा फायदा असाही होतो की आपल्याला डिझेल कन्झम्पशनवरती पण फरक पडतो. आणि ज्यांच्याकडे सिटी मीटरवरती लाईट घेतात ना तिथे मात्र बिलावरती भरपूर फरक पडतो. एनर्जी कॉन्झर्वेशन पाहायला मिळालंय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय दिमागदार असं आयोजन पाहायला मिळतंय. मग ह्या स्ट्रेंजर क्रीडा मंडळ न्हावेचे आदरणीय अध्यक्ष श्री रवीजी पाटील साहेब, खरंच ज्यांच्या माध्यमातून पहा, खरं तर नाईटची टुर्नामेंट भरवणं एक सोपी गोष्ट नाही आहे. घरचं लग्न जर असेल तर माणूस जेवढी धावाधाव करतोय ना त्याच्यापेक्षा जास्त धावाधाव ह्या नाईट मॅचेससाठी करावे लागतात. कारण जवळजवळ 15-20 दिवस अगोदरपासून आणि आजकाल तर आपल्याला लाईव्ह वगैरेच्या सर्व बुकिंग्स या जवळजवळ 1 महिना अगोदरपासून करावे लागतात. कारण सर्व बुकिंग्स ऑन असतात. तर जाऊया मॅचकडे. आपल्याला मात्र पंचांचा इशारा येईल की पहिल्या 24 चेंडूंमध्ये निश्चितच कोपरोली 11 कोपरोली संघ कुठपर्यंत मजल मारेल, जो की एका बाजूला स्कायरा 11 NYCC वहाल संघ. या दोन्ही संघांनी आतापर्यंत 2-2 मॅचेस जिंकून आजच्या ह्या रात्रीमधली शेवटची मॅच खेळतील. मग इथून जो संघ जिंकेल तो किमान एका बक्षिसास पात्र ठरेल. मग ते पुढच्या हालचालींवरती पुढच्या वाटचालीवरती त्यांचं बक्षीस ठरेल. प्रतीक पाटील आलाय गोलंदाजीच्या बोहल्यावरती निश्चितच झेन पिटी एंडकडून, तर चरण मात्रे आणि साहिल पाटील अशी जोडगोळी. साहिल स्ट्राईक एंडला आलाय. चला आपण लवकर आता घाई करूया कारण संपूर्ण 8 ओव्हर बाकी आहेत. ऑलरेडी जास्त विलंब झालाय. पहिला चेंडू आपण सामोर जाऊया. समोर खेळलाय क्षेत्ररक्षक नाहीये त्या बाजूला, त्यामुळे चेंडू मात्र जगदीच जाईल दन दन करत 2 टप्प्यांशी. इथं मात्र पाहायला मिळतंय ही हाय व्होल्टेज मुकाबला त्याच्यावरती पहिल्या चेंडूवरती आलाय हा चौकार. चौकारानं मात्र निश्चितच साहिल पाटील सांगतो की हा मी माझ्या संघनायकाने दिली जबाबदारी अगदीच ताकदीने पेलवण्याचा प्रयत्न करेन. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. जास्त उंची नसली परंतु मनगटामध्ये ताकद आहे आणि स्ट्रायकिंग बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. आजकाल आपल्या सर्वांना माहिती आहे स्ट्रायकिंग बॅटरचं कामच असतं की आल्यानंतर ताबडतोब फलंदाजी करणं, जे की संघनायकाने दिलेला विश्वास असतो. हवेमध्ये आहे झेलखाली क्षेत्ररक्षक नाहीये, कदाचित आलाय अगदीच हा मिडॉन कडून क्षेत्ररक्षक आला, कव्हर्स पर्यंत आला, कदाचित जास्त उंचीवरती असल्यामुळे मात्र हा झेल पूर्ण केलाय. जो साहिल पाटील पहिल्या चेंडूवरती चौकार ठोठावला होता तो साहिल पाटील मात्र इथं जातोय तोच मैदानाच्या बाहेर.
कधी कधी समोरचंही नशीब चांगलं असतं, परंतु नशिबावरती जास्त अवलंबून न बसता आपल्या अंगातील हुशारी जी असते ना त्याच्यावरती काम करणं गरजेचं असतं आणि तिथूनच मात्र मॅच ह्या पलटत असतात. माणूस कधी कधी काय होतं, एखादं डिसिजन आपल्या विरोधात गेलं ना की माणूस डोकं जास्त गरम करतो, मग जास्त नुकसान होतो. त्यापेक्षा डोकं शांत ठेवून जगणं महत्वाचं आहे. ऑप्शनच्या बाहेर चांगला फटका आहे, चॉप केलाय फॉरवर्ड पॉइंटला, मात्र चेंडू बीट करत चाललाय, हा आलाय चौकार. या चौकाराने मात्र पुन्हा एकदा धाबे दणाणतील ते म्हणजेच वाल संघाचे, कारण आलेला प्रत्येक फलंदाज यावेळेला अंकुर पाटीलचा हा चपराक मारली होती चेंडूवरती, ही चपराक मात्र चौकार देऊन गेली. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पहा, आपण पाहू शकताय लाईव्हच्या माध्यमातून. अतिशय सुंदर असा पंच केला गेला होता, पॉइंट आणि पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मात्र गेला. मग जिथे आपण पाहतोय राजेंद्रजी म्हात्रे यांचा बॅनर आहे, मग आपण मालिकेवरची बाईक जी पाहतोय सन्माननीय सरपंच विजेंद्रबाई पाटील यांच्या माध्यमातून आणि आदरणीय उपसरपंच माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून. यावेळेला मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा चुकलाय आणि नंतर मात्र दुसरा क्षेत्ररक्षक जो बॅकअप द्यायला गेला होता त्याच्याकडूनही चूक झाली. या चुकीला मात्र माफी नाही या, कारण ह्या चुकीने धावा देऊन गेल्यात त्या 4. या षटकामध्ये पाहिल्या तर आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 1 गडी बाद झालाय आणि इतर 3ही चेंडूंमध्ये 3 चौकार पाहायला मिळालेत. निश्चितच धावसंख्या पण पाहतोय धावपटलावरती 12. इथून मात्र एक चांगली धावसंख्या हवेमध्ये आहे, झेल खाली स्वतः यष्टी रक्षक त्याच्या हातामध्ये चेंडू विसावेल. इथे मात्र निश्चितच जो फलंदाज अंकुर पाटील आपली सलामी चांगली सुरुवात केली होती, 2 चेंडूंवरती 2 चौकार खेचले गेले होते, तो अंकुर पाटील मात्र इथं झेल बाद होऊन निश्चितच तंबूच्या आश्रयाला जाईल. मग ही जी टी शर्ट्स आपण पाहतोय ना व्हाईट कलरची, ही मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आहेत. असे मॅन ऑफ द मॅच पुरस्कृत असे फलंदाज अंकुर पाटील मात्र तंबूच्या बाहेर जातील. थोडस नाट्यमय असं षटक पाहायला मिळतंय. चौकार येतात, परत विकेट येतात, हे खूप महत्वाचं आहे. एखादा फलंदाज जर आपल्यावरती हावी होत असेल ना तर त्या गोलंदाजाने संघ नायकांनी विश्वास ठेवला होता, तो विश्वास कसा सार्थ ठरेल, तर तो ब्रेक थ्रू मिळवून देणं महत्वाचा असतो. तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय या ठिकाणी. निश्चितच प्रतीक पाटीलने अंतिम चेंडू असेल तो म्हणजेच पहिल्या षटकाचा प्रतीक पाटीलचा सामना असेल, तो म्हणजेच आशिष म्हात्रे सामोरा जाईल. आशिष म्हात्रे प्रतीक पाटीलला. मोठा फटका पाहायला मिळेल का? आडव्या पट्ट्याने मात्र निश्चितच खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसवलाय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, इथे पुल करण्याचा प्रयत्न फसलाय जरूर. एका षटकाचा अंत झालाय. धावसंख्या आहे 2 बाद 12. चला घाई करूया मित्रांनो आपण, कारण ऑलरेडी भरपूर असा वेळ झालाय. 3 वाजत झाले, 3ला 1 मिनिट बाकी आहे. स्ट्रेंजर क्रीडा मंडळ 9 5 वर्षांनी जी संधी मिळते ना, त्या संधीचं सोनं करणं आणि त्या कशा पद्धतीने सोनं केलं जाते ह्याचं एक उदाहरण आहे. दरवर्षी आपण ह्या नाईट टुर्नामेंट पाहतो. नावागावची नाईट टुर्नामेंट बऱ्याच वेळेला प्रवीणजी मी ह्या इथे मॅच ह्या बोटीतून ऐकलेल्या आहेत बऱ्याच वेळेला, कारण मी इथेच बोटीतून खेकडे पकडत असतो बरोबर इथून बाजूला, आणि ते भरपूर असा आवाज येतो. आणि खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेमध्ये 2 दिवसांचा सहभागी होण्याचा संधी मिळाली. त्याचं श्रेय जाईल आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीला, ज्यांनी विशेष नाव उल्लेख केला की 2 संधी राजकीयला देणं गरजेचं आहे. ते आमचे रवींद्रजी पाटील, चंद्रकांतजी घरत आणि निश्चितच महेशजी बोंद्रे यांनी संपूर्ण टीम. थँक्यू. खऱ्या अर्थाने हे आभार मी कायम मानेन, कारण अशा मोठ्या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली की बरं वाटतं.
कारण ताकदवर समालोचक असतात, ताकदवर असे खेळाडू असतात, एक मजा असते वेगळी. गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा घनश्याम पाटील, मिस्टर GP. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी माऊली. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून येईल तोपर्यंत मात्र वायडिश मिडॉनला चेंडू पकडायला संधी निर्माण झाली होती, परंतु फेकी मात्र खराब झाले. इथे संधी जरूर निर्माण झाली होती. जर थ्रो चांगला झाला असताना तर एक टेन्शनवाला माहोल निर्माण झाला असता चरण म्हात्रेसाठी. चरण म्हात्रे आपल्या नावलौकिका साजिशी अशी कामगिरी करून दाखवावी लागेल, कारण आज नाही तर कधी नाही. जर एकदा की तुम्ही ही मॅच जिंकताय ना, तर मात्र तुम्हाला निश्चितच पुढे संधी असेल. फटका चांगला आहे आणि हा थांबणाऱ्यांपैकी नाहीये. हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चाललाय आर पार, सीमा पार. हा लाय लॉंग अँड स्ट्रॉंग, दमदार षटकार. तर आतापर्यंत दुहेरी आणि षटकार आलाय. पुढे सरसावून मारला आहे, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज झेल खाली येईल. पहिल्यांदा चुकला, दुसऱ्यांदा मात्र चेंडूला पकडलाय. ह्याला म्हणतात स्वतःवरचा आत्मविश्वास. पहिल्या 2 चेंडूंवरती जरी 8 धावा दिल्या असल्या तरी स्वतःवरती आणि स्वतःच्या फिरकीवरती विश्वास ठेवला. या ठिकाणी चरण मात्रला मात्र जेरबंद केलाय स्वतः गोलंदाजाने. कॉटन बोल्टचा विकेट. अप्रतिम अशी कामगिरी. कदाचित हा फलंदाज डोकेदुखी होत होता आणि मगाशीचा चेंडू मी पाहिला त्यावेळेला थोडासा बॉटम एंडला चेंडू लागला होता. ह्या वेळेला मात्र स्टिकर एंडला चेंडू लागलाय आणि पहिल्यांदा हातातून चेंडू निसटला होता घनश्यामच्या, परंतु पुन्हा एकदा चपलाईने चपखलतेने मात्र हा चेंडू पकडला आणि हा विकेट मात्र अगदीच बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. जो की अगदीच महत्वपूर्ण असा फलंदाज आहे चरण म्हात्रे आपल्या संघाचा, त्याला मात्र पाठवलाय. कोपरोली 11 कोपरोली संघाचा चरण ह्याला तंबूचा रस्ता दाखवलाय. स्कायरा 11 NYCC वहाल संघ घनश्याम आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत, जिकडे एक षटकार एक दुहेरी. तिथून मात्र डोकं शांत ठेवलं, डोकं शांत ठेवून काम केलं आणि पुढच्या चेंडूवरती मात्र स्विंग अँड मिस थोडासा हवेमध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि विकेट काढून दाखवली, ती म्हणजेच घनश्यामने. दरम्यान पुढचा चेंडू हितेश येतील निश्चितच. हितेश डी म्हात्रे सफल झालाय, टायमिंग प्रॉपर केलाय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक जरी असला तरी त्याला बघ्याची भूमिका करावी लागेल. एका टप्प्यानिशी चेंडू चाललाय अक्षरशः स्क्वेअर लेगला चिरत चौकाराकरिता. कपिल देव स्टाईल मध्ये हा फटका होता, कारण कपिल देव कायम ह्या स्टाईल मध्ये फटके मारायचे, एक पाय वरती करून. असा काहीसा हा फटका, ज्या फटक्याने मात्र चौकार देऊन गेलाय. घनश्याम पाटील थोडासा महागडा ठरतोय, 1 विकेट मिळवलाय, परंतु थोडासा महागडा. पहिल्या 4 चेंडूंवरती 12 धावा खर्च केलेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच केलाय, फॉरवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, तिथून मात्र थोडासा क्षेत्ररक्षक फंबल झाला, त्याचा फायदा मात्र पाहायला मिळाला. 2 धावांनी मात्र निश्चितच धावसंख्या वधारली जाईल. धावसंख्या आपण पाहतो त्या म्हणजेच निश्चितच 26 या घरामध्ये 26 विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. प्रोजेक्टेड स्कोर इथून न जाता आस्किंग रन रेटच्या हिशोबाने 57 वरती जाऊ शकतोय, असं प्रोजेक्टेड स्कोरचं प्रेडिक्शन RK इव्हेंटच्या माध्यमातून. यावेळेला मात्र निश्चितच पुन्हा एकदा स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पूर्णपणे फसलाय.
2 षटकांचा अंत झालाय. 2 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय 13च्या सरासरीने 3 बाद 26. घनश्यामचा आपण स्पेल पाहूया कशा पद्धतीने घनश्यामचा बॉलिंग अटॅक आहे, कारण थोडासा महागडा ठरलाय. 1 विकेट जरूर मिळालाय. घनश्याम आतापर्यंत 3 मॅचमध्ये 3 ओव्हर फेकलेत, 13 डॉट टाकलेत, 4 विकेट, ज्याच्यामध्ये बेस्ट 2 विकेट आहेत. इकॉनॉमी पहा फक्त आणि फक्त 5 इकॉनॉमी पाहायला मिळते. हे खूप महत्त्वपूर्ण कॅल्क्युलेशन असतात जे की इंटरनॅशनल लेवलचे आज आपण पाहतोय. घनश्याम पाटील जिकडे आतापर्यंत पाहतोय आपण 2 गडी मिळवले होते, ते म्हणजेच पहिल्या मॅच ग्रीष्मा इलेव्हनच्या विरुद्ध आणि श्रेयांश दोतूंच्या विरुद्ध 1 विकेट, अशी काहीशी सांख्यिकी आकडेवारी पाहायला मिळते. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज इथून गोलंदाजी करून गेलाय. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज कोण येईल जो की आता इथून थोडासा तालमेल बदलण्याचा प्रयत्न करील, कारण हितेश म्हात्रे 3 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येवरती खेळतोय, तर आशिष म्हात्रे अजूनपर्यंत आपलं खातंही खोलू शकला नाही. सुजल घरत सुजल घरत आलाय गोलंदाजीच्या बोहल्यावरती. JNPT एंडच्या माध्यमातून पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड द विकेट फ्रॉम JNPT एंड. सुजल घरत आपल्या संघासाठी येस प्लेयर ऑफ द मॅच होता मागच्या मॅचचा. 6 चेंडू आणि 24 धावा तटावल्या होत्या. तो सुजल मात्र आता गोलंदाजीच्या बोहल्यावरती आलाय आशिष साठी. आडव्या पट्ट्याने अगदी स्लॉप स्वीप करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिकडे आहे स्क्वेअर लेग कडे, तिथं मात्र चेंडू पकडला जाईल. 2 धावा मात्र अगदीच जबरदस्तरित्या चोरून काढल्यात. व्हॉट अ रनिंग बिटवीन इनटू द विकेट्स पाहायला मिळाली बाय बोथ द बॅटर्स आशिष आणि हितेश म्हात्रे. वंडरफुल पीस ऑफ क्रिकेट शोन बाय आशिष आणि हितेश. खरंच कोपरोली संघाचे हे दोन्ही फलंदाज आपल्या संघाला सुस्थितीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत असताना आपण पाहतोय. तर सुजल घरत कुठेतरी आता चांगली कामगिरी करावी लागेल, कारण 1 विकेट घनश्यामनी मिळवला होता परंतु 14 धावा दिल्या होत्या. कदाचित ही झेल होती की काय, कारण बॉटम एंडला हा चेंडू लागला होता असा आम्हाला तरी आवाज आल्यासारखं वाटतं, परंतु निश्चितच ही 1 धाव मात्र जरूर मिळेल. बॅटच्या अप्पर एजला जर चेंडू लागला ना तर झेल होतात. बॅटच्या बॉटम एजला किंवा डाऊन एजला एज गेली तर झेल पकडणं कठीण असतं आणि इंटरनॅशनली प्रूव्हन आहे, सर्वांना माहित आहे. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. पुन्हा एकदा इथं मात्र स्पोर्ट्समनशिप स्पिरिट पाहायला मिळाली हितेशच्या माध्यमातून. कदाचित पंचांकडे पाहायच्या अगोदर स्वतः बाहेर निघालाय. मग अशी उदाहरणं आम्ही कधी पाहिली तर आदरणीय सचिन रमेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून अशी उदाहरणं पाहायला मिळायची, कारण त्यावेळेला DRS नव्हता, परंतु स्वतः एक DRSच्या माध्यमातून मिस्टर SRT काम करायचे. कारण एकदा की एज लागली ना की ते पंचांकडे पाहतही नसत, स्वतःहून बाहेर जात. असं काहीसं चित्र हितेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मग सुजल मात्र आपल्या संघनायकाने जी जबाबदारी दिली ती अतिशय चोख पार पाडताना पाहायला मिळतोय, कारण आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्यात आणि एक महत्वाचा चेहरा हितेश सारखा एक दादा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. धावा येत होत्या, त्या धावांना अंकुश लावले. धावांसाठी आता मात्र धाव करावी लागेल की काय कोपरोली संघाला. फटका चांगला आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक आहे तिथे निश्चितच मिड ऑनला, आणि ह्या वेळेला काय घडलंय पुन्हा एकदा हा झेल पकडला जातोय आणि संपणार तो म्हणजेच अभय म्हात्रेचा खेळ. जावं लागेल अभय तुम्हाला, कारण हा चेंडू साधारणतः हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न, परंतु पाहिजे तेवढं एलिव्हेशन प्राप्त झालं नाही. कदाचित बॅटच्या मध्यावरती चेंडू आला नसेल, निश्चित आता लाईव्ह मध्ये पाहायला मिळेल. बॅटच्या टो एंडला चेंडू लागला होता, त्यामुळे मात्र एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. त्याच्यामुळे जो क्षेत्ररक्षक होता वायडिश मिडॉनला त्याने कोणत्याही प्रकारची गडबड नाहीये केले. तिथून मात्र आलेला प्रत्येक गडी
हा सुजलसाठी महत्त्वपूर्ण असेल, कारण सुजल मागच्या मॅचमध्येही चांगली कामगिरी केली, सुजल ह्या मॅचमध्येही चांगली कामगिरी करतोय. पहिल्या 5 चेंडूंवरती जर पाहिलं ना तर फक्त आणि फक्त आतापर्यंत 3 धावा देताना 2 गडी बाद केलेत. कोपरोली 11 नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बॅटिंग घेतात. हे काहीसं थोडंसं आता विचार करावा लागेल की काय, कारण आता आपण जर महत्त्वाची गोष्ट काय असते सुदर्शनजी, की ड्यू फॅक्टर किती आहे मैदानावरती ते बघणं, ते चाचपडणं ही तेवढंच महत्त्वाचं असतं. स्विच करण्याचा प्रयत्न आणि कदाचित हा बॅट आहे ना तो स्टंप वरती जाऊन आदळलाय. कालच्या दिवसामध्ये हिट विकेट पाहायला मिळाला होता, आजच्या दिवसाही हिट विकेट पाहायला मिळते आणि ही विकेट हॅट्रिकही पाहायला मिळते, कारण हा गोलंदाजाचा स्वतःचा विकेट आहे. नवीन फलंदाज अनुज म्हात्रे, विकेट मात्र इथं पाहायला मिळतोय, तो म्हणजेच हिट विकेट. षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला मात्र निश्चितच चेंडू पुन्हा एकदा फसलाय, परंतु हे षटक जे आपण पाहिलं ना अतिशय नाट्यमय आणि सुंदर षटक पाहायला मिळाला, जिकडे सुरुवातीला 3 धावा आल्यानंतर मात्र नंतरच्या सततच्या चेंडूवरती सलगचे 3 विकेट पाहायला मिळाले. 3 षटकांचा अंत झाला. 3 षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतो त्या म्हणजेच 29. तर आजच्या दिवसातील आजच्या नाईट मधली ही शेवटची मॅच, ज्याचा पूर्वार्ध आपण पाहतो. ह्या पूर्वार्धामधली शेवटची ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. मग पूर्वार्धामधले शेवटचं षटक साकारण्यासाठी धीरज पाटील, जो की एक महत्वपूर्ण गोलंदाज आहे, कारण स्लॉग ओव्हर मध्ये जो गोलंदाज येतो ना त्याला माहित असतं की आपल्यावरती प्रहार हे होणारच आहेत. मग 38 सर्कलच्या बाहेरून रनअप आहे धीरज पाटीलचा. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती 6 बाद 29 आहेत 3 षटकांच्या अंती. शेवटचे 6 चेंडू जिकडे टार्गेट सेट केलं जाईल, निश्चितच आशिष म्हात्रे आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय, 3 धावा केल्यात, त्याला मात्र इथून आता हाणामारी करावी लागेल. आडव्या पट्याने खेळलाय, चेंडू थांबणाऱ्यांपैकी नाहीये. अप्रतिम टायमिंग पाहायला मिळाला. या टायमिंगने मात्र या फलंदाजाला आणि कोपरोली संघाला 4 धावा देऊन गेलाय. सुंदर फटका पिकअप चांगला पाहायला मिळाला होता. जसा चेंडू डिलिव्हर केला ना, एक चांगला टायमिंग लगेचच चांगला पिकअप पाहायला मिळाला. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यासमोरून बाहेर गेला. जबरदस्त गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला या फलंदाजाच्या माध्यमातून. आशिष म्हात्रे जो की 7 वरती खेळतोय, 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. फटका चांगला उचलण्याचा प्रयत्न केलाय, परंतु लॉंग ऑफ मध्ये जेरबंद केला जातोय. पकडला या ठिकाणी निश्चितच लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आशिष म्हात्रे. एक महत्वपूर्ण अशी एक अपेक्षा होती, ती म्हणजेच कोपरोली संघाला की आमचा 4थ्या क्रमांकाचा फलंदाज अजून जीवित आहे, म्हणजे धावसंख्यांचा आम्हाला काहीतरी अजून आसरा आहे. एक चौकार आल्यानंतर मात्र त्यालाही चालतं केलंय गोलंदाज धीरज पाटीलने. पहिल्या ओव्हरमध्येही तसंच काहीसं होतं. एक चौकाराला लगेच विकेट आला, नंतर 2 चौकाराले परत विकेट आले, म्हणजे दुसऱ्या ओव्हरमध्ये षटकाराला परत विकेट आला. मोठा फटका खेचला नाही खेचला की वहाळकरांना मात्र चैन पडत नाहीये.
ते मात्र पुढच्या चेंडूवरती लगेचच त्या फलंदाजाला बाद करतायत. खरंच सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे क्षेत्ररक्षण. गोलंदाज टिचून गोलंदाजी करतात, पण त्यांना जी साथ असते ना, ती सर्वात महत्वाची साथ क्षेत्ररक्षकांकडून हवी असते. कारण एकदा की झेल पडला की तोच फलंदाज मग त्याच गोलंदाजावरती हावी होतो. कारण त्या फलंदाजाला माहीत असतं आपल्याला आता आपल्याला जीवनदान मिळालंय, त्यामुळे संधीचं सोनं करणं अगदीच महत्वाचं असतं. तिसरा चेंडू स्विंग अँड मिस. ऑफस्टमच्या बाहेरून चेंडू निश्चितच फसवून गेलाय, चकवून गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 3.3 चेंडूंच्या नंतर 3 33. शेवटचे 3 चेंडू जे की टार्गेट सेट करणारे चेंडू असतील. इथून वहाल संघाला कोणतं टार्गेट दिलं जाईल हे निश्चितच धीरज पाटीलच्या ह्या 3 चेंडूंवरती पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. अप्रतिम. आता मात्र कळून गेलं या फलंदाजाला की हा फलंदाज जतीन जो आहे ना, हा फलंदाज जागेवरून जास्त पदलाली ते न करता जागेवरून खेचण्याचा प्रयत्न करतोय. मग अशा वेळेला धीरज पाटीलकडे जो आउटस्विंग आहे ना काटाकीर करणारा, तो मात्र 6 मीटरवरून हलकासा उचली घेऊन बाहेर जातोय, जो की कामगिरी करून जातोय. पुन्हा तोच चेंडू. यावेळेला मात्र हा 4 मीटर वाला होता, 6 मीटर पर्यंत नाही थांबला, कारण सातत्याने आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न करतोय. आणि काय घडलंय ते मात्र निश्चितच पाहायला मिळेल. फलंदाज बाद. कारण अतिशय चांगली अशी कामगिरी पाहायला मिळते. अनुज मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. इथे आता धावा येणं गरजेचं होतं, म्हणून तर धावांसाठी धाव चालू झाली. कारण आतापर्यंत पाहिलं तर आलेला प्रत्येक खेळाडू हा मोठा फटका मारण्यासाठी तयार जरूर आहे, परंतु गोलंदाज मात्र त्यांना मोठा फटका देण्यासाठी तयार नाही आहेत. हा चेंडू आपण अनुभवू शकतो. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, मग मोठा फटका अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बाकीचं काम मात्र यष्टीरक्षक प्रयास. अतिशय चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. शुभेश म्हात्रे. तर अंतिमचा हा चेंडू असेल पूर्वार्धामधला. 3.5 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या मात्र 33 वरती थांबली. धावसंख्येला मात्र अगदीच 33 वरती थांबविलंय या धीरज पाटील ह्या गोलंदाजाने. या षटकामध्ये पाहिलं तर आतापर्यंत 1 गडी बाद झालाय आणि धावा फक्त आणि फक्त 4 आल्यात, जे की अतिशय जबरदस्त असं सादरीकरण असेल वहाल संघासाठी. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी. धीरज पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या वाजवा, कारण सातत्याने अचूक टप्पा पकडून धावसंख्येला मात्र आळा बांधा करणं या गोलंदाजीचं एक सूत्र राहिलंय. मग आपण स्कोर कार्ड कडे जाऊया. चरण मात्रेंनी 8 केल्या, साहिल पाटीलनी 4, अंकुर पाटीलनी 8, आशिष मात्रेंनी 7, धीरज मात्रेंनी 6. एवढेच धावा आहेत. नंतरच्या सर्व धाव्या ह्या शून्यामध्ये आहेत. त्यामुळे मात्र धावसंख्येला आळा बांधा झाला. धावसंख्या 33 वरती 8. प्रतीक पाटीलने 12च्या सरासरीने धावा दिल्या. घनश्याम पाटीलने 14च्या सरासरीने धावा दिल्या. नंतरचे आलेले सुजल यांनी फक्त आणि फक्त 3च्या सरासरीने धावा दिल्या आणि 3 गडी मात्र बाद केले. नंतरचा धीरज पाटील फक्त पहिल्या चेंडूवरती चौकार खाला, बाकीचे सर्व चेंडू निर्धाव टाकले. अशा पद्धतीने पूर्वार्धामध्ये धावसंख्या झाल्या 33. 34 पाठलाग कशा पद्धतीने असेल तो निश्चितच आपण आवाज ऐकूया श्री वैभवजी भोपे सरांचा. आणि आजच्या ह्या दोन्ही दिवसामध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी खरंच आभार व्यक्त करतोय. स्ट्रेंजर क्रीडा मंडळचे सर्व सदस्य, तसेच आमचे आदरणीय अध्यक्ष रवीजी पाटील, महेशजी बोंद्रे आणि निश्चितच आमचे चंद्रकांतजी गरज साहेब, ज्यांनी कायम माझ्यावरती प्रेम केलं. ज्या संपूर्ण नावा संघाने, नावा गावाने गजानन शेठ म्हात्रे
अतिशय मेहनती परंतु तेवढे सुशिक्षित, कारण उच्च शिक्षित आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण इथे करतोय. मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषेमध्ये त्यांचं आपण समालोचन आज तर ऐकलं असेल. काळी त्यांचं विशेष आभार. चला बॅटर जाऊ द्या मैदानामध्ये. चला मॅचकडे आपण वळतोय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना खरं तर या मॅचमध्ये हर्ष अँड हंसी कोपरोल 11 कोपरोली संघाने इन्व्हेस्टमेंट केली. टोटल 33 धावांची, 34 करायच्या त्या मॅचमध्ये. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आलेत. मागे मॅचमध्ये पारगाव संघाविरुद्ध जी गोलंदाजी केली ती अफलातून होती. स्टँडर्ड गोलंदाजीचा बघायला मिळाला आणि खरं तर या मॅचमध्ये 8 जवळपास 5 म्हणजे 9च्या आसपास रिकॉर्ड रन रेट आहे. स्काय 11 नियांगचा वहाल संघ चर्चेत राहणारा संघ. थोड्या दिवसा अगोदर आम्ही मागील 1 ते दीड महिना अगोदर बघितलं तर एकाच दिवस रात्रीमध्ये जवळपास 3 चॅम्पियन, त्यामध्ये एक बाईक सुजलला आणि पूर्ण गावामध्ये टोटल दुसऱ्या टीमचे पकडले टोटल 6 ट्रॉफी चॅम्पियनच्या एक दिवस रात्रीमध्ये. विक्रम पहिलाच बॉल दाखवली आहे. बाउंड्री लाईनची दिशा, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात झाली धमाक्यानं. प्रयास कोळी ज्यानं लगावले चौकार, 4 रन. लक्षात घ्या, हा सामना तुमच्या वैयक्तिक पारितोषिक जिंकण्यामधील अर्थात मालिकावीर असे त्यामधील तुमच्या रन्स अँड विकेट काउंट्स करण्यामधील हा लास्ट मॅच आहे. त्यानंतर तुमच्या रन लॉक होणार आहेत, विकेट्स लॉक होणार आहेत, ते लक्षात घ्या. तिचे नितीन थोडी तयारी करत असताना, कारण त्यालाही जवळपास 37 किलोमीटर जायचं आहे. ओ व्हॉट अ शॉट, काय बॅटिंग होती सध्या मैदानामध्ये. प्रयास कोळी आक्रमक झाला. पहिला बॉल चौकाराला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणि या क्षणाला डीप मिड विकेट क्लिअर करत असताना आला हा मॅक्झिमम षटकार. सुदर्शन धावसंख्या आम्ही सध्या आपण बघतोय 34 पाठलाग करायचा आणि पहिल्याच 2 बॉलमध्ये एकंदरीत टोटल 10 वर पोहोचला. प्रयास कोळीकडून उत्तम सुरुवात झाली आहे. चरणला भरपूर मेहनत करावी लागेल. हो, एफर्ट साठी मी दाद देईन या खेळाडूच्या. रिस्की होतं परंतु ज्या पद्धतीने एफर्ट्स लावलेत, 100% कमिटमेंट फिल्डिंग मधून तिथे दिलाय. या खेळाची किंमत अहमद जाणतो हा खेळाडू. बघा, हितेशनं प्रयत्न केला, अगदी त्याच्यापासून थोडा दूर होता बॉल, परंतु प्रयत्न त्याने चांगला केला. त्यानंतर डेरिक हिटचा प्रयत्न तिकडे झाला होता. समीर नाईक डेंजर एंड कडे धावत होता आणि प्रयास देखील थोडा टेन्शन मध्ये आला होता. तो फटका खेळल्यानंतर चेहऱ्यावरील भाव सगळं काही सांगून गेले. समीर नाईक साठी खेचून मारलाय स्वीप शॉट, बॉल झालाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. वेगानं फील्ड पोहोचलेत
सिंगल्स रूपांतर डबल मध्ये केलं जाईल डेफिनेटली, कारण अगदी भरपूर मोठे क्रीडांगण आणि इकडे 2 रन पूर्ण करतात. बॅटर अगदी सहजरित्या अवघ्या बघता बघता काही मॅच मध्ये आपण जवळपास 3 ट्रिपलही झालेत आज. धावसंख्या टोटल 13 वर चांगली सुरुवात, सेफ सुरुवात म्हणावं लागेल, कारण जेव्हा तुम्ही रिक्वायर्ड रन रेटने चालता मैदानामध्ये सुरुवात करता, रिक्वायर्ड रन रेट पेक्षा प्लस रन करता पहिल्या षटकामध्ये, तेव्हा तुम्ही पुढे चालत असतात आणि उलट्या दिशेने आता बॉलचा पाठलाग करायचा आहे. अगदी दुसरे धावेसाठी निघाले. डेंजर एंडकडे समीर, रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. या मॅच मध्ये थोडे कमकुवत जाणवत आहेत समीर, कारण पहिली धाव थोडी कमी गतीने घेतात, त्यामुळं प्रयास कोळी धावसंख्या पुढे चालले. मागे 2 बॉलमध्ये 2 डबल आले. सिंगल डबल आता सामना जिंकला जाऊ शकते, ठाऊक आहे स्काय इलेव्हन यंग वाहा संघाला. आकाश पाटील, शेडून कल्याण सातत्याने संघाचे पुरस्कर्ते राहिलेत आणि अनेक बक्षिसांचा वर्षाव सातत्याने त्यांच्याकडून या टीम्सवर होत असतो. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलं आणि स्कोरबोर्ड 15 वर पोहोचला. बिनबाद बॅटिंग करत असताना स्काय इलेव्हन यंग वाहा. बाकी मॅच मध्ये केलेली उत्तम गोलंदाजी या मॅच मध्ये देखील तुम्हाला तशीच करावं लागेल. हर्ष आणि हंसी कोपरिले टीमला पारगाव संघाच्या विरोधामध्ये का प्रतिम गोलंदाजी केलं. हातातून सामना निसटत होता आणि त्या क्षणाला तो सामना फिरवून देण्याचं काम केलं. तो गोलंदाज होता अंकुर. सध्या हितेश ए आलाय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. पाडल सुबीप केलाय. बॉल चालला डीप मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगानं, कारण मैदानाचा निमुळता भाग उतरता भाग याच दिशेने आहे, त्यामुळे अजून चेंडूला गती मिळते. रणमिती 4. चौकार आलाय प्रयास. बघा किती नजर आहे बॉलवर, संपूर्ण स्वतःला झोकावून देतो. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचतो, बॅटच्या शुगर पॉइंटवर जिकडे परफेक्ट मिडल करतो आणि त्यानंतर त्याची फटकेबाजी बघा. हा त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे. पॅडल स्वीप, फॉलोविंग स्वीप. हितेश स्वागत केलं. मागील षटकाची सुरुवात देखील अशीच चौकारानं झाली. ते सामना थोडा सोपा करताय. 19 वर टोटल पोहोचलाय. 34 आणि पहिल्या अवघ्या 7 बॉलमध्ये 19. ड्राईव्ह केलाय हलक्या हातानं, सॉफ्ट हँड खेळाय. पहिली धाव वेगाने घेतलाय. दुसऱ्या धावेसाठी चान्स घेतले समीर. डेंजर एंड कडे थ्रो पाहिजे तसा नाहीये. नॉट साईंग एंड हा तुमच्यासाठी जवळचा एंड होता आणि परफेक्ट ऑन द स्टंप थ्रो गेला पाहिजे. आणि होय, घाई गडबड असते, वेळ कमी असते, स्वतःला बॅलन्स करून एकाच ऍक्शन मध्ये बॉल पिक अँड थ्रो करायचा असतो. तोही योग्य एंड निवडून पाहून की कुठे खेळाडू पिछाडीवर आहे, त्यामुळे थ्रो करणं थोडं चॅलेंजिंग असतं. 21 वर टोटल. संपूर्ण दव बिंदू आता ओस मैदानामध्ये अगदी बघू शकता आपण. एकवीस वर टोटल 21. सुदर्शन पाटील खूप चांगली स्कोरिंग त्याने संपूर्ण टुर्नामेंट मध्ये केली आहे. रॉकस्टार म्हणतात ऍडव्होकेट सदावर्ते साहेब. अगदी त्यांचंच प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यामध्ये आढळतं.
धावसंख्येचं टोटल अगदी तुम्हाला बघायला मिळेल. टोटल धावा आहेत ऑन बोर्डवर 22. प्रयास कोळी 6 बॉलमध्ये 18 वर पोहोचलाय आणि समीर नाईक 4 बॉलमध्ये 3 वर खेळतोय. 22 ऑन बोर्ड. समीरचा फटका पुन्हा एकदा खेचलाय. गॅप मोठी आहे, चेस मोठा आहे फिल्डरसाठी. रोखणं इम्पॉसिबल कारण परफेक्टली 2 खेळाडूच्या मधून निवडले हा गॅप. आणि क्रिकेट खेळामध्ये रिकाम्या जागा भरता आल्या पाहिजेत आणि आणखी एक आलेला हा शानदार चौकार आपण बघतोय. समीर नाईक सलामीला गेलेली जोडी सध्या कोपरोलीला नडतीये मैदानामध्ये. गोलंदाजाचं अक्षरशः कर्दनकान बनल्याने 34 धावांचं आव्हान आता असुरक्षित वाटायला लागले कारण विकेट्स नाहीयेत, डॉट बॉल मुलात नाहीयेत, फक्त एकच डॉट बॉल आलाय आणि रिक्वायर्ड रन रेट पेक्षा जास्त रन रेट सध्या बघायला मिळते. जवळपास 15.60 सध्याचं करंट रन रेट. 14 बॉल आणि फक्त 8 धावांची गरज आहे. समीर नाईक सरळ बॅटनं भरपूर रन आल्या. आता एकदा थोडं स्विच हिट करून रिबॉल्स अटेम्प्ट करून रन काढण्याचा त्याचा प्रयत्न असफल राहिला. डॉट बॉल या मॅच मध्ये प्रयत्न करावा लागेल कोपरोली संघाला. हा सामना इथून अंतिम बॉल पर्यंत कसा घेऊन जाता येईल, परंतु एका बाजूला स्काय 11 नियंश वाहल संघाच्या या ओपनर्सना घाई झाले सामना फिनिश करण्याची आणि अगदी बॉल पाठीमागे चाललाय. अगदी स्कूप निवडायचं होतं, विकेट किपरचं अटेम्प्ट फेल गेलं, परंतु त्यानंतर बॅकअप हितेश बीचा हा झेल अगदी परफेक्ट राहिलाय. अंतिम बॉलवर मिळते विकेट. या ओव्हरमध्ये देखील थोडं महागडं षटक. स्कोरबोर्ड लक्ष गाठायचं 34 आणि 2 षटकांच्या अंती धावसंख्या झालेली आहे 26. समीर नाईक 6 बॉल 8. उद्या ही स्पर्धा वेळेवर सुरुवात होईल, त्यामुळे सर्व पार्टिसिपेट टीम्स अगदी तुम्हाला वेळेवर यायचे. चला पाणी हवंय मैदानामध्ये आणि ते पुरवलं जात आहे. प्रयास भरपूर धावलाय मैदानामध्ये, नॉनस्टॉप खेळत आहेत. खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट के रोजरना आर के लाईव्ह इव्हेंट्स. सुदर्शनने केलेली उत्तम गुणलेखन, खूप चांगलं स्कोरिंग. आमचे गुणलेखक सुदर्शन पाटील तारा, त्यासोबत आमचे पंच संदीप पाटील सर, प्रतीक घरत, जयेश पाटील. आज राजेंद्र घरत सर नव्हते. संपूर्ण आर के लाईव्ह इव्हेंट्स सगळेच योगदान मोठं राहिलंय. पाठीमागे आपला बिझनेस झोन बनवत असताना बॉलला पाठवल्या फाईन लेग मध्ये 1 बाउन्स. बाउंड्री लाईनच्या बाहेर. रणमिती 4. आलाय चौकार. 2.1 चेंडूचा खेळ संपतो आणि 30 धावांचं अंतर गाठलंय. नियंग सर वहा संघ विजयाच्या दिशेनं सुपर 4च्या प्रवासाकडे क्वालिफाय करतोय. कारण काय देखील, परंतु अजून या मॅचचं चित्र बाकी आहे. कालही बघितलं आम्ही पार्थ एंटरप्राइजेस, निलेश 11 सावळे आणि निर्जा 11 TCS दुंद्रे हे 2 संघ क्वालिफाय झाले. बॉल पाठीमागे, नशिबाची साथ, दैव बलवंत. बॉल निघालाय. विनिंग शॉट. प्रयास कोहलीचा प्रयत्न, एज लागून बॉल पाठीमागे चाललाय. मॅच जिंकलेली आहे. स्काय 11 नियंगचा वहार संघ क्वालिफाय करतोय स्पर्धेच्या टॉप 4 सुपर 4 मध्ये. हार्दिक अभिनंदन. आणि या मॅच दिलं जाईल सामनावीर हे पारितोषिक. सामनावीर ठरेल सुजल घरत. 3 धावा 3 विकेट्स घेत असताना उत्तम गोलंदाजी केली सुजलला देतो आपण मॅन ऑफ द मॅच. 28 तारखेला फायनल डे 7 वाजता रिपोर्टिंग आहे. स्काय 11 नियंगचा वहा संघ, त्यामुळे आत्ताच मॅनेज करा कुठे मॅचेस असतील तर वेळेवर या. चला सुजल या. सुजल घरात बायकर मॅन.